या शब्दांना मला वाटतं इतिहासामध्ये तोड नसावी. आणि जगलं तसं होतं म्हणून ते झालं, ते आपसूक होतं. कुणी सांगितलं म्हणून होत नाही, कुणी बळच प्रेशर दिलं म्हणून होत नाही. ते मनातून यावं लागतं. आणि मग हे मनातून येतं कधी, तर हा विचार, या भावना, हे काम आम्ही समोरच्या माणसापर्यंत पोहोचवलं तर ते येईल. त्यांना ती गोडी लावली तर ते येईल. त्यांना अभ्यासाची गोडी लावली तर ते येईल. त्यांना पुस्तकांची गोडी लावली तर येईल. ग्रंथालय हे तासोन तास बसण्यासाठी आपल्याला असतं, त्याच्यामधून विचार घेण्यासाठी असतात, लोकांमध्ये मांडण्यासाठी असतात. आणि मग त्याला खतपाणी म्हणून विविध स्पर्धेच्या माध्यमातून आपण जे काम करताय ते, त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द राहील. अतिशय चांगलं काम आपलं चाललेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या भावना, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना अगदी सर्व धर्म समभाव नावाची संकल्पना सुद्धा आपल्या समोर येते. एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आहाराच्या बाबतीत विचारलं तर सात्विक आहार घेण्याचं काम केलं. फलाहार असेल, सुकामेवा असेल, अनेक इतिहासकारांनी दप्तर चालण्याचं काम केलं, किंवा खिचडीच्या माध्यमातून घेतला जाणारा आहार असेल, हे आहार घेण्याचं काम केलं. सांगायचा मुद्दा हा आहे की आपण शाकाहारी व्हावं असं मला म्हणायचं नाही, पण दिवस रात्र जो प्रसंग आहे तो बाक आहे. थांबायचं नाही, झोपायचं नाही, सुस्ती चढू द्यायचं नाही, मनाला रेंगाळू द्यायचं नाही, आळस नावाचा प्रकार नाही. या सगळ्या गोष्टी करायचं असेल तर आपल्या आहारावर, आपल्या झोपेवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. कारण आपण स्वराज्याचं स्वप्न पाहतोय, ही जाणीव छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर जपण्याचं काम केलं. पुन्हा 50 वर्षाचं आयुष्य आहे, पण जगाला लाजवेल असा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठाई आपल्याला दिसतो. आणि म्हणून हे करण्याचं त्यांनी काम केलं. कारण एक आहे की वेळ कशी, कोणतीही येईल, कशीही वेळ येईल, त्या वेळेचा सामना करण्याची ताकद माझ्या पद्धतीनं मला कमवता आलं पाहिजे. मला तिथं त्याच्यासमोर उभा राहता आलं पाहिजे. प्रसंगातून मला हार मानायची नाही, प्रसंगातून मला पळून जायचं नाही, प्रसंगाला सामोरं जायचं. आणि म्हणून आज आत्महत्या वाढतायत, व्यसनाधीनता वाढते. कुठंतरी त्यांच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ठेवावं ही प्रांजळ भावना आज तुमच्या माझ्यासारख्या माणसाची होती. प्रसंग अगदी क्षणाक्षणाला इथं समोर आहे. एव्हरी मुमेंट फायटिंग विथ डेथ. उसंतच नाहीये, लढावं लागतंय. तरी थकवा नाही, तरी बीपी नाही, तरी शुगर नाही, तरी ताणतणाव नाही, तरी टेन्शन नाही, तरी चिडचिड नाही, तरी एकमेकाला आरोग्य नाही, कुणाचा आदर दुखावला जात नाही, कुणाच्या भावना दुखावल्या जात नाही, काहीही नाही. सगळं व्यवस्थित चालू आहे. कुठल्या आत्महत्या होत नाही, कुठला बळी दिला जात नाही, कुठल्या जातीय दंगी होत नाही, कुठल्या धर्मावरती त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत नाही, या धर्माला सपोर्ट देऊन त्या धर्माची बदनामी होत नाही. याची फक्त खंत मला वाटते, एक बोलणारा माणूस म्हणून खंत वाटते की स्वराज्यामध्ये हे झालं नाही, पण आज ते होऊ पाहत आहे. कुठंतरी आम्ही सुद्धा जागरूक होण्याची आता गरज आहे. कुठेतरी आम्ही सुद्धा आता हे समजून घेण्याची गरज आहे की कुणाच्या फायद्यासाठी कुणाला त्रास होतोय ही जाणीव आपल्या ठाई आज पुन्हा अत्यंत गरजेचं वाटायला लागतं. आज सर्व समजूतदार आणि बुजुर्ग लोक आपण सर्व आहात, सर्व आदरणीय आहात, सन्माननीय आहात. म्हणून हा विषय आपल्या समोर ठेवण्याचं काम मी केलं. म्हणून आपल्या समोर हे मांडावंसं मला वाटतं की हे कुठंतरी आता आपली सुद्धा जबाबदारी आहे. अविनाश धर्माधिकारी यांचे वडील दादा धर्माधिकारी, त्या काळामध्ये दुष्काळ पडायचा आणि दुष्काळ असा असायचा की पाऊसच नसायचा.